आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन. सुरतील लोक लोकांशी मत मतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन. स्वराज से मेरा तात्पर्य लोगों की सहमति से बनी भारत सरकार से है, जो कि सबसे बड़ी संख्या में वयस्क आबादी, पुरुष या महिला, मूल जनित या आदिवासी हैं, जिन्होंने राज्य की सेवा में शारीरिक श्रम द्वारा योगदान दिया है. मतदाता के रूप में अपना नाम दर्ज कराने का कष्ट उठाया. आत्ताच तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींचे शब्द ऐकले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्याआधी अनेक वर्ष हे म्हटलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं आपल्या संविधानानं. संविधान जे आपल्याला सार्वभौमिक वयस्क मताधिकाराबद्दल म्हणजेच युनिव्हर्सल ॲडल्ट सफ्रेज बद्दल सांगतं, ज्यामुळे आपल्या सर्वांना कोणत्याही जात, धर्म, लिंग, भाषा, समुदाय, वर्ग, पंथ किंवा कोणत्याही भेदभावाशिवाय समान मताधिकार मिळतो. मतदाता एक साथ मिलने से अलग जगाएंगे, बिन लुभाव के बिन दबाव के अपना बटन दबाएंगे. सब मतदाता एक साथ मिलने से अलग जगाएंगे, बिन लुभाव के बिन दबाव के अपना बटन दबाएंगे. 1951-52च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांपासून आजच्या 18व्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्या देशाची निवडणूक सर्वसमावेशक आणि सुगम होण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं अनेक प्रयत्न केले आहेत, ज्यात अगदी दुर्गम आणि खेड्यापाड्यामध्ये, पर्वतांमध्ये, वाळवंटांमध्ये, जंगलांमध्ये किंवा बेटांवर राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा देखील लोकशाही मधला सहभाग निश्चित केला जातो, जेणेकरून निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह आणि सुगम म्हणजेच ऍक्सेसिबल बनेल. 2 तरुण मतदार रुही आणि ज्योती यांच्या मनात सर्वसमावेशी आणि सुगम निवडणुकांबद्दल अनेक प्रश्न आहेत आणि आता जर आपण त्यांची चर्चा ऐकूया. वाव यार, आजचं योगाचं सेशन खूपच छान झालं. नाव आय एम फीलिंग सो एनर्जेटिक. आता ही एनर्जी योग्य जागेवर लावा हो बाई. म्हणजे अगं रुही, म्हणजे तू मतदार यादीमध्ये तुझं नाव चेक केलंस का? बिलकुल केलंय ज्योती मॅडम. रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेतलंय मी. माझं नाव मतदार यादीमध्ये आहे. व्होटर हेल्पलाईन ऍप वरून मी ते कन्फर्म सुद्धा करून घेतलंय. आणि तुला माहितीये का, हे माझं पहिलं मतदान असेल. अगं म्हणून तर पहिलं मत चुकवू नकोस. तुला माहितीये का रुही, आज सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांना ही माहिती नाहीये की 18 वर्ष पूर्ण व्हायची आता वाट बघायची गरज उरली नाही. कारण 17व्या वर्षीच आता ऍडव्हान्स मध्ये आपण वोटर रजिस्ट्रेशन करू शकतो. अच्छा, जेणेकरून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मत देऊ शकतो. वाव यार, हे यंग वोटर्स साठी खूपच भारी आहे. अगं फक्त यंग वोटर्स नाही, भारतीय निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारासाठी अशी मेहनत घेतलीय, जेणेकरून आपल्या देशाची निवडणूक इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल होऊ शकेल. म्हणजे प्रत्येक कम्युनिटी, जेंडर, कास्ट, रिलिजन, लँग्वेज, श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित हे सर्व यामध्ये समाविष्ट होऊ शकतील. अरे वा ज्योती, एवढं नॉलेज कुठून मिळवलंस बाई? आपल्या कॉलेजच्या इलेक्टरल लिटरसी क्लब मधून. अच्छा, पण मला जरा सांग, ट्रान्सजेंडर, ट्रायबल ग्रुप, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केलं गेलंय? बघ रुही, ECI म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाचा हाच प्रयत्न असतो की एकही मतदार यातून सुटणार नाही. प्रत्येक मतदाराच्या नावाची मतदार यादीमध्ये नोंदणी होईल आणि यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस खूपच सोपी बनवली गेली. तुला माहितीये का, वोटर रजिस्ट्रेशनसाठी 2009 साली फॉर्म मध्ये बदल करत अदर्स हा कॉलम ऍड केला गेलाय. जो नंतर 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून थर्ड जेंडर केला गेला. वाव. आणि आता वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी एक कॉलम असतो. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे.
आणि आपल्या दिव्यांग साथीदारांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणी आणि वोटिंग फॅसिलिटीसाठी एक डेडिकेटेड मोबाईल ॲप सुद्धा आहे बरं का. कोणता ऍप? सक्षम ॲप. अरे वा, क्या बात है यार ज्योती. कॉलेज मधल्या सेमिनार मध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता वर्षभरात 4 वेळा मतदार नोंदणी आपण ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जाऊन फॉर्म 6 भरून सुद्धा करू शकतो. अगदी बरोबर बोललीस. आज घरी आपल्या एरियातले BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर येणार आहेत. होम वोटिंगसाठी माझ्या आजोबांचे डिटेल्स द्यायचे आहेत. होम वोटिंग? येस, तू सुद्धा चल घरी. आपण आज एक्सेसिबल इलेक्शन बद्दलची माहिती BLO कडूनच घेऊया. मग वाट कसली बघायची, चला जाऊयात. या BLO सर, प्लीज या. अरे वा, चहा तयारच आहे का? हो घ्या ना सर, चहा घ्या. ज्योती. हो सर. बाळा, हा फॉर्म 12D आहे. हा फॉर्म भरून तुझ्या आजोबांसाठी घरून वोटिंग फॅसिलिटीसाठी अर्ज करून टाक. हो बरोबर. अच्छा, ज्येष्ठ नागरिक घरातून मत देऊ शकतात का? हो तर बाळा, 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक आणि 40% जास्त दिव्यांगता असणारे दिव्यांगजन पोस्टल बॅलेट सुविधेद्वारे घरातून मत देण्याचा पर्याय निवडू शकतात. अरे वा, याचा अर्थ मतदान खरंच ऍक्सेसिबल म्हणजे सुगम झालंय. नक्कीच रुही. पण मला एक प्रश्न पडलाय. विचार ना बाळा. जिथे रस्ते नाहीयेत किंवा येण्या जाण्याची सुविधा सुद्धा नाहीये, तिथे निवडणुका ऍक्सेसिबल कशा बरं होतात? सांगतो बाळा. आमच्या ट्रेनिंग दरम्यान मी अनेकदा अशा BLOंना भेटलोय ज्यांनी पायी चालत जाऊन, म्हणजे अगदी डोंगरातले रस्ते किंवा नावेनं नद्या पार करून अगदी जंगलांमध्ये जाऊन मतदारांपर्यंत पोहोचून काम केलंय. अच्छा. हो, आणि असे कठीण रस्ते किंवा अशा अनेक कठीण परिस्थितीचा सामना करत या जागांवर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून निवडणूक केंद्र बनवण्याचं काम केलंय. वा, ग्रेट. आय एम फीलिंग सो प्राऊड. काका, मी असं वाचलंय की अनेक मागासलेल्या जमातींनी तर 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा मतदान केलं होतं. अगदी बरोबर ऐकलंयस. खूपशा जमातींनी आणि विशेष करून PVTG म्हणजे पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तेव्हाच तर आपण म्हणू शकतो ना की इलेक्शन इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल आहे. करेक्ट. एखाद्या विभागातले सर्व पात्र मतदार, मग ते महिला असोत, पुरुष असोत, थर्ड जेंडर, ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग, कोणीही असो, सर्वांचं नाव मतदार यादीमध्ये असणं हाच आमचा प्रयत्न आहे. आणि जेव्हा सर्वांचा सहभाग असेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं लोकशाहीचं महापर्व साजरं करू शकतो. वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. बिलकुल. गांव-गांव और शहर में ये अभियान चलाएंगे. हर एक वोट बहुमूल्य है, सबको ये बदलाएंगे. हर चुनाव में वोट डाल के, हर चुनाव में वोट डाल के अपना फर्ज निभाएंगे. अपना फर्ज निभाएंगे, अपना फर्ज निभाएंगे. हम हैं जागरूक मतदाता, हम हैं जागरूक मतदाता. बघा, रुही, ज्योती आणि BLO गप्पांमध्ये खूप माहिती देत आहेत. आणि मला तुम्हाला सांगायचंय की 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अंदमान आणि निकोबार या द्वीप समूहावर राहणारी पाषाण युगाशी संबंध असणारी अंतिम ज्ञात जमात शॉम्पेन जमातीनं पहिल्यांदा मतदान केलं होतं. आणि गंमत म्हणजे EVM मशीन पाहण्यासाठी तर त्यांची उत्सुकता बघण्यासारखी होती. चला तर मग पुन्हा जाऊया ज्योतीच्या घरी, जिथे अजूनही चर्चा सुरू आहे. काका, आम्हाला एक गोष्ट सांगा की नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कोणते नवीन प्रयत्न सुरू आहेत बरं? हे बघा, मतदारांना मत देण्याचा सुखद अनुभव मिळावा यासाठी ईज ऑफ वोटिंग वर जोर दिला गेला. अच्छा. हो, मतदान केंद्र आता घरांच्या जवळच तळमजल्यावर बनवली गेली आहेत. दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर येण्या जाण्यासाठी पिकअप आणि ड्रॉप सुविधा दिली गेली आहे. त्यांची रांग सुद्धा वेगळी आहे. हो काय? हो, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्प तर आहेतच, पण त्यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर व्हॉलेंटियर सुद्धा आहेत. मदतीसाठी हेल्प डेस्क सुद्धा आहेत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि ऐका, स्त्री आणि पुरुषांची रांग सुद्धा वेगवेगळी असणार आहे.
स्त्रियांच्या मदतीसाठी, मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरं आहेत. अरे वा. फर्स्ट एड किट, मेडिकल किट सुद्धा आहेत. स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे. आणि त्यासोबतच खुर्च्यांची सोय सुद्धा केलेली आहे. वा, हे सगळं जाणून घेऊन आम्हाला खूपच आनंद होतोय. आमच्यासारख्या नवमतदारांसाठी काही खास केले गेले का? अरे केलंय तर. फर्स्ट टाइम वोटर्सना त्यांचा मतदानाचा क्षण अविस्मरणीय बनवता यावा यासाठी मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट्स बनवले गेलेत आणि त्यांचं स्वागत सुद्धा केलं जातंय. वाव, आम्ही सगळे मत देऊ आणि सेल्फी सुद्धा काढू. हो रुही, अगदी बरोबर. फारच छान. काका, मी की नाही वुमन मॅनेज पोलिंग बूथ बद्दल वाचलं होतं. खरंय. आता महिला, दिव्यांग आणि युवांद्वारे संचालित आणि प्रबंधित मतदान केंद्र बनवली गेली आहेत. याचा एक उद्देश सर्वसमावेशकतेची झलक दाखवणं सुद्धा आहे आणि यातून उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हो मुलांनो, अशा मतदान केंद्रांवर नोंदणीकृत सर्व मतदार आपलं मत देण्यासाठी जात आहेत. हो अंकल, मतदान केंद्रांना सजवलं सुद्धा जातं. वर्तमानपत्रांमध्ये मी फोटोज पाहिले त्याचे. हो, मी पण पाहिलंय. हो तर, अनेक मागास जमातींच्या क्षेत्रात मतदारांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी तिथली प्रचलित चित्रकला आणि सजावटीच्या माध्यमातून मतदान केंद्र बनवलं जातं. काका, आपल्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर आम्हाला गर्व आहे. असलाच पाहिजे. आणि म्हणूनच तर म्हटलंय की निवडणुकीचं पर्व देशाचा गर्व. निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व. अरे वा, या चर्चेत तर खूपच माहिती मिळाली आहे मित्रांनो. हिमाचलच्या हिक्कीम मध्ये अत्यंत उंचावर किंवा गुजरातच्या गीरच्या जंगलांमध्ये एका मतदारासाठी मतदान केंद्र बनवणं असो, अंदमानची शॉम्पेन जमात असो किंवा झारखंडची बेरहोर जमात असो, सर्वांना निवडणुकीमध्ये समाविष्ट करण्याचं काम केलं गेलं आहे. आणि त्यामुळे आता निवडणूक सुगम आणि सर्वसमावेशक होण्यासाठी इतके प्रयत्न केले जात आहेत, तर आपण मतदान नक्की केलं पाहिजे ना. आता आपण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारजी आपल्याला काय सांगतात ते ऐकूया. 18 साल से लेकर 100 वर्ष से अधिक आयु की महिलाएं, पीडब्ल्यूडी, थर्ड जेंडर सभी हमारे प्राउड मतदाता हैं और इस तरह हमारा रोल सर्वसमावेशी है यानी इंक्लूसिव है और पोलिंग को हम लगातार इंक्लूसिव और एक्सेसिबल यानी समावेशी और सुगम बना रहे हैं. सिने अभिनेता अमिताभ बच्चन माझं मत माझी ड्युटी बद्दल आपल्याला सांगत आहेत. सबसे जरूरी काम मतदान. देश को सपोर्ट करते हैं, इसीलिए वोट करते हैं. मेरा वोट मेरी ड्यूटी. आणि आता वेळ झालीये श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची आणि मागच्या भागातल्या विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याची. तुमचं उत्तर आम्हाला पुढच्या सोमवारपर्यंत नक्की मिळायला हवं. त्यासोबतच तुम्ही तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर नक्की लिहून पाठवा, जेणेकरून तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि बक्षीस पोहोचवलं जाऊ शकेल. तुम्ही तुमचं उत्तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर 9999-031-999-03-1950 वर पाठवू शकता. आणि आता आजच्या भागातला प्रश्न. आणि आजचा प्रश्न आहे, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये अदर्स हा ऑप्शन बदलून थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी कोणत्या वर्षापासून केला गेला? यासाठी पर्याय आहेत ए 2009, बी 2014 आणि सी 2019. आणि मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव आहे यवतमाळ महाराष्ट्र येथील काजल सारीपुत मेश्राम. आणि योग्य उत्तर आहे eci.gov.in. तुमचं खूप खूप अभिनंदन. भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्याने तुमचं बक्षीस तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला लवकरच पाठवून दिलं जाईल. मित्रांनो, निवडणूक सर्वसमावेशक आणि सुगम होण्याविषयी आज तुम्हाला खूप माहिती मिळाली असेल आणि ही माहिती एका मतदाराच्या रूपात तुम्हाला उपयोगी सुद्धा पडणार आहे. आता आम्हाला निरोप द्या. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. नमस्कार. जुळतील लोक लोकांशी मतदातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम. लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन. बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन. आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन.
पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी.